उभा राहायचं का नाही उभा राहायचं? अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची? तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही? तुतारी घेतल्यावर कुठली निधी मिळणार रे बाबा? तुम्ही सगळी आज इथं म्हणताय निर्णय घ्या निर्णय घ्या. मी तेव्हा पण घेतला असता, पण मला काय संजय मंडलिकांच्या उलट प्रचार करायची काय हौस नव्हती. आता राजकारणामध्ये काय झालं, कसं झालं, केव्हा झालं, हे जे काही निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, दोनच गोष्टी याच्यात सगळ्यात महत्वाचं की राशी छत्रपती शाहू महाराजांची ही जन्मभूमी आहे, ज्याचा उल्लेख बाळासूने केला, अक्षयने केला, सगळ्यांनी केला. आणि स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेबांनी जे सहकारचं जाळं निर्माण केलं, त्यांचेच नातू. मी वारंवार हे गोष्टी बोलतोय आणि परत बोलणार. राशी छत्रपती शाहू महाराजांची ही जन्मभूमी आहे का नाही? मागच्या 25 वर्षाच्या राजकीय व्यवस्थापनामध्ये कधीही राजकीय व्यवस्थापनाच्या तोंडातून हे उच्चार झाला का? शाहू फुले आंबेडकर झाला, पण आम्हाला अभिमान आहे शाहू महाराज जन्माला कागलला आले. हे उच्चार आलं का कधी? हो का नाही? का नाही? आणि आज मला एकटं पाडायचा प्रयत्न यासाठी नाही की समरजित घाडगेंचा विजय पराजय होईल, कारण समरजित घाडगेंनी एकच स्वप्न बघितलं की या देशामध्ये कागल शाहू महाराजांचं जन्मभूमी आहे हे सिद्ध करण्याचं स्वप्न या समरजित घाडगेंनी बघितलं. हे होऊ द्यायचं नाही. हे झालं तर कसं होणार? कारण जेव्हा आपण म्हणतो की शाहू महाराजांची जन्मभूमी कागल आहे, राजेसाहेबांचे कागल आहे, तर मग ही अपेक्षा होते की प्रत्येक क्षेत्रामध्ये तशा विकास व्हायला पाहिजे, प्रत्येक क्षेत्रामध्ये तशी प्रगती व्हायला पाहिजे. ही नाही आहे आणि ही होऊ नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आता राजकारणामध्ये काय झालं, कसं झालं, केव्हा झालं? आपण प्रामाणिक 8 वर्ष हे काम केलं. आपण भारतीय जनता पार्टीमध्ये 2016ला सगळ्यांच्या सहमतीनंतर प्रवेश केला. आपण प्रामाणिक काम केलं, ठीक आहे. 19 मध्ये आपल्याला तिकीट मिळू नाही शकलं, पण ते तिकीट कशासाठी पाहिजे होतं? मला आमदार करण्यासाठी पाहिजे होतं का? कागल, गडिंग्लज, उत्तूरला आमदार करण्यासाठी आपल्याला हे तिकीट पाहिजे होतं. हा सगळ्यात मोठा फरक आहे. कागलच्या विकासासाठी आपल्याला करायचं होतं, पण तेव्हा काही राजकारणा बसून कागल, गडिंग्लज, उत्तूरला आपण वंचित राहिलो. त्याचा उल्लेख उमेश देसाईंनी केला की त्याला ते निर्णय माझं मान्य नव्हतं. मला पण कुठं पूर्ण मान्य होतं. मला माहिती आहे तिकीट ह्यांनाच मिळणार आहे, मलाही माहित होतं. मी त्या मुद्द्यावर का येतोय? तुम्ही सगळी आज इथं म्हणताय निर्णय घ्या निर्णय घ्या. मी तेव्हा पण घेतला असता, पण मला काय संजय मंडलिकांच्या उलट प्रचार करायची काय हौस नव्हती. आणि तेव्हा पण मी घेतला असता, पण मी का नाही घेतला? आणि आता पण घ्यायला मला काय फरक पडत नाही. घेऊ तुमच्या सगळ्यांच्या सहमतीने. दुपारी पाटील साहेब, जयंत पाटील साहेब येतात, त्यांच्याशी तुम्ही बोला. पण तुम्ही 2 महिने टिकणार आहे का बिना सत्तेच्या? माझ्याकडे लोक येतात, मी परखड बोलतोय, माझ्याकडे लोक येतात, राजे तुतारी घ्या, दुसऱ्यानंतर कागदोपत्री अर्ज देतात, निधी पाहिजे. अरे तुतारी घेतल्यावर कुठली निधी मिळणार रे बाबा? 2 महिने नाही, पुढच्या 25 वर्ष निधी मिळेल. पुढचा 25 वर्षाचा काळ आपलाच आहे, पण 2 महिने तुम्ही सोसणार आहे का? नाही. आता बोलताय बरोबर. घरी जाऊन जेवून पिऊन खाऊन झोपलं, कागलची साखर झोप झाल्यानंतर उद्या उठल्यानंतर मग सुरू होतंय. मग कोण म्हणणार भांडी मिळत नाही, कोण म्हणणार अंगठ्या थंब मिळत नाही, कोण म्हणते आम्हाला निधीच मिळत नाही. कशाला? हे बघा, राजकारणामध्ये मी राजकारण करताना मी फार क्लिअर आहे. विषय नंबर 1, उभा राहायचं का नाही उभा राहायचं? क्लिअर झालं? विषय नंबर 2, अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची? आणि विषय नंबर 3, तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही? एवढं सिंपल आहे.
सगळ्यात सोपं 19च्या इलेक्शनमध्ये आम्ही सगळी तयार नव्हतो, फक्त आईसाहेब म्हटलं इलेक्शन लढा. आता आईसाहेबांना विचारलं काय करू काय करू, आईसाहेब म्हटलं तुम्हाला जिंकायचंय होय, मग तुतारी घेतल्याशिवाय होत नाही. साधं 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 बोलल्या त्या. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.